नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला रगडा चाट ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपण रगड्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। रगड्याची भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो सफेद वाटाणे निवडून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते, ते आज सकाळी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। या वाटाण्यांमध्ये मी 2 ग्लास पाणी घालत आहे। चवीपुरतं मीठ, थोडासा हिंग, 1 टीस्पून हळद घालून वाटाण्यांमध्ये मिक्स करून घेत आहे। हे वाटाण्यांचं भांड कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या करून शिजवून घेत आहे। ही रगड्याची भाजी बनवण्यासाठी 5 ते 6 मीडियम साइज टोमॅटो स्वच्छ धुवून बिया काढून उभे चिरून घेतलेले आहेत। ह्या टोमॅटोची मी प्युरी बनवून घेणार आहे। आणि 4 मीडियम साइज कांदे साल काढून उभे चिरून घेतलेले आहेत, तर ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे। उभा चिरलेला कांदा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटलेल्या कांद्याची पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उभे चिरलेले टोमॅटो घालून त्यांचीही प्युरी करून घेत आहे। टोमॅटोची प्युरी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करत ठेवलेला होता। कुकर थंड झाल्यावर आता मी वाटाण्याचं भांड कुकरमधून बाहेर काढत आहे। मॅशरच्या सहाय्याने थोडे वाटाणे मी मॅश करून घेत आहे। हे पहा, अशा तऱ्हेने मी वाटाणे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण रगडाची भाजी बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे मसाले, त्यासाठी 3 चमचे आलं मिरची लसूणची पेस्ट, 4 टेबलस्पून भाजलेली धणा पावडर, 1 टेबलस्पून भाजलेली जिरा पावडर आणि 1.5 टेबलस्पून घरगुती गरम मसाला। हा गरम मसाला कसा तयार करतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवत आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, तर या कढईमध्ये फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर कांद्याची पेस्ट घालून तेलामध्ये परतून घेत आहे। कांद्याची पेस्ट तेलामध्ये परतून घेत असताना यामध्ये मी 3 चमचे आलं मिरची आणि लसूणची पेस्ट घालून तीही या कांद्याच्या पेस्ट बरोबर परतून घेत आहे। कांदा आलं मिरची लसूण यांची पेस्ट छानपैकी भाजलेली आहे आणि यामधून तेल वेगळं व्हायला लागलेलं आहे। तर यामध्ये 1 टीस्पून हळद घालते आणि ह्या पेस्ट बरोबर परतून घेते। थोडासा हिंग घालत आहे। आता यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर,
घरगुती गरम मसाला घालून हे सर्व परतून घेत आहे. मसाले छानपैकी परतून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून ती ढवळून घेत आहे. टोमॅटोची प्युरी छानपैकी ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे. टोमॅटोच्या प्युरीमध्ये पाणी घातल्यानंतर ती ढवळून घेतलेली आहे. तर आता ही टोमॅटोची प्युरी शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. ग्रेव्हीला छान असा तेलाचा तवंग आलेला आहे. याचाच अर्थ टोमॅटोची ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. ग्रेव्हीचा छान असा सुगंध सर्वत्र दरवळतोय. टोमॅटोची ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. तर आता यामध्ये शिजलेले वटाणे आहेत ते घालत आहे. सर्व वटाणे ग्रेव्हीमध्ये ओतून झाल्यानंतर आता ही ग्रेव्ही मी ढवळून घेत आहे. चवीपुरतं मीठ घालून रगड्याची भाजी मी ढवळून घेत आहे. भाजी छानपैकी ढवळून झाल्यावर कढईला झाकण लावून मंद आचेवर ही भाजी शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. छान अशी रगड्याची भाजी तयार झालेली आहे. छान अशी रगड्याची भाजी तयार झालेली आहे. तर पुन्हा कढईला झाकण लावून गॅस बंद करून ठेवत आहे. तर आता आपण आंबट गोड चटणी आणि हिरवी चटणी बनवायला सुरुवात करूया. तर आता गोड चटणी बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी 400 ग्राम खजूर निवडून त्यातील बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 400 ग्राम ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्राम चिंच निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही आंबट गोड चटणी मी जास्त प्रमाणात तयार करणार आहे, कारण ही चटणी मला स्टोअर करून ठेवायची आहे. आता या खजूरच्या भांड्यामध्ये गूळ घालत आहे. गूळ घालून झाल्यानंतर आता यामध्ये मी चिंच घालत आहे. खजूर गूळ चिंच घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे. पाणी घालून झाल्यानंतर हे भांड कुकरमध्ये ठेवून 1 शिट्टी करून शिजवून घेत आहे. एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड करण्यासाठी ठेवलेला होता. कुकर थंड झाल्यानंतर हे भांड मी बाहेर काढत आहे. खजूर चिंच गूळ छानपैकी शिजलेले आहेत. तर आता हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर चिंच गूळ ह्यांचं मिश्रण ओतत आहे. मिक्सरमध्ये बारीक वाटलेले खजूर चिंच गूळ यांची पेस्ट मी चाळणीमध्ये चाळून घेत आहे.
मिक्सरमध्ये वाटून घेतलेली खजूर, गूळ आणि चिंच यांची पेस्ट मी कढईमध्ये गाळून घेत आहे. सर्व पेस्ट कढईमध्ये गाळून घेतल्यानंतर आता यामध्ये 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 2 टीस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून काळं मीठ, 2 टेबलस्पून भाजलेली जिरा पावडर, आता हे सर्व मसाले आणि मीठ खजुराच्या पेस्टमध्ये एकजीव करून घेत आहे. या दाट झालेल्या ग्रेव्हीमध्ये 1 कप पाणी घालून ढवळून घेत आहे. आता हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवत आहे. मिश्रणाला छानपैकी उकळी आलेली आहे. याचाच अर्थ आपली गोड चटणी तयार झालेली आहे. ही चटणी काळजीपूर्वक ढवळावी, कारण ह्या चटणीचे शिंतोडे हातावर उडण्याची शक्यता असते. छान अशी आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. तर मी गॅस बंद करते. आपली रगड्याची भाजी आणि आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण हिरवी तिखट चटणी बनवायला सुरुवात करूया. ही चटणी मी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. हिरवी तिखट चटणी बनवण्यासाठी 1 जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा जुडी पुदिना निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. अर्ध लिंबू, 5 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून साखर, 1.5 टीस्पून जिरे पावडर, 2 टेबलस्पून भाजकी डाळ आणि चवीपुरतं मीठ घेत आहे. कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेला आहे. 1 इंच आलं चिरून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आलं, चाट मसाला, जिरं पावडर, साखर, भाजकी डाळ, मीठ, हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्यानंतर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. चाटसाठी लागणारी हिरवी तिखट चटणी तयार झालेली आहे. रगडा चाटवर वरून घालण्यासाठी चाट मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. तसेच 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि उकडलेली बटाटी घेतलेली आहे. कढईवरील झाकण मी बाजूला करत आहे. आता आपण रगडा चाट बनवायला सुरुवात करूया. आता रगडा चाट बनवण्यासाठी प्लेटमध्ये रगड्याची भाजी घेत आहे.
आता ह्या रगड्याच्या भाजीवर पुऱ्या कुस्करून घालत आहे. आता ह्यावर उकडलेली बटाटी कुस्करून घालत आहे. बटाटी घालून झाल्यानंतर टोमॅटो घालत आहे. टोमॅटो घालून झाल्यानंतर कांदा घालत आहे. थोडंसं मीठ पसरवून घेत आहे. थोडासा चाट मसाला पसरवून घेत आहे. थोडीशी मिरची पावडर पसरवून घेत आहे. आता यावर आंबट गोड चटणी घालत आहे. आंबट गोड चटणी घालून झाल्यानंतर हिरवी तिखट चटणी घालत आहे. आता यावर थोडंसं दही घालत आहे. दही घालून झाल्यानंतर नायलॉन शेव पसरून घेत आहे. नायलॉन शेव घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मीठ, चाट मसाला व लाल तिखट पसरून घेत आहे. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालत आहे. आता यावर आपण लिंबू पिळू शकता. छान असा रगडा चाट तयार झालेला आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं रगडा चाट तयार झालेला आहे. आपणही करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.